नमस्कार मित्रांनो, मी अजित पालव पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। तर आजच्या विषयाचं टायटल काय आहे पहा, पोस्ट ऑफिसच्या या योजनेचा कमाल प्रभाव, अनेक मुली बनल्या लखपती, जाणून घ्या संपूर्ण माहिती। आता ही नेमकी योजना काय असणार आहे, याचे तुम्हाला फायदे काय असणार आहेत, तुम्हाला योजनेचा लाभ घेण्याकरिता काय करावं लागेल, त्याचबरोबरीनं आवश्यक कागदपत्रे कोणती लागतील, याबद्दलची संपूर्ण आणि सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तरी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर अशा नवनवीन अपडेट करता आता चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा। चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर येथे पहा, भारतीय टपाल विभागाने सुकन्या समृद्धी योजनेमध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत। ही योजना मुलींच्या आर्थिक सुरक्षेसाठी खास राबवली जाते आणि आता तिला अधिक सोपी व सर्वसमावेशक बनवण्यात येत आहे। समृद्ध सुकन्या समृद्ध समाज या अभियानाअंतर्गत योजनेची प्रक्रिया आणि सुलभ केली गेली आहे। तर नेमकी योजना काय आहे ते आपण पुढे पाहूयात। तर येथे पाहू शकता, 250 गुंतवणूक करा, सुरक्षित सुरुवात। या योजनेत खाते उघडण्यासाठी फक्त 250 गुंतवणुकीची आवश्यकता आहे। इतक्या कमी रकमेत आपल्या मुलीच्या भविष्याची सुरक्षित सुरुवात करता येते। म्हणजे कमीत कमी तुम्हाला या योजनेमध्ये सहभागी व्हायचे असेल तर 250 रुपये गुंतवणूक आवश्यक आहे। पुढे त्यांनी म्हटलं, यामुळे कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांनाही सहजपणे यामध्ये सहभागी होता येईल। टपाल खात्याच्या या मोहिमेमुळे सुकन्या समृद्धी योजना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे। पोस्ट मास्टर जनरल कृष्ण कुमार यादव यांच्या माहितीनुसार आतापर्यंत 15.72 लाखाहून अधिक खाते उघडण्यात आले आहेत। ही योजना फक्त आर्थिक स्थैर्य देत नाही, तर मुलींच्या शिक्षण व विवाहाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एक दीर्घकालीन नियोजन उपलब्ध करून देते। आता येथे पाहू शकता, खाते कसं उघडायचं आणि काय फायदे मिळतात। आता खाते उघडण्यासाठी मुलीचा जन्म दाखला, आधार कार्ड, पालकांचा पॅन कार्ड आणि पासपोर्ट साइज फोटो आवश्यक आहेत। यासाठी अट असणार आहे, मुलगी 10 वर्षापेक्षा कमी वयाची असावी। यात वार्षिक 250 ते 1.5 लाखापर्यंत गुंतवणूक करता येते। आता आपल्या ठेवीवर व्याजदर काय असणार हे देखील आपण पाहूयात। तर येथे पाहू शकता, योजनेवर सध्या 8.2% दराने व्याज दिले जाते आणि इन्व्हेस्ट केलेल्या रकमेवर IT ऍक्टच्या ATC अंतर्गत कर सवलत देखील मिळते। उदाहरणार्थ, जर एखाद्या पालकाने दरमहा 10,000 गुंतवले आणि ही गुंतवणूक 15 वर्ष चालू ठेवली तर मुलीच्या 19व्या वर्षी सुमारे 56 लाखाची रक्कम मिळू शकते। आणि जर तुम्ही दरमहा 1,000 रुपये गुंतवलेत व ही योजना 15 वर्ष चालू ठेवली तर तुमच्या मुलीच्या 19व्या वर्षी तुम्हाला तब्बल 5,60,000 रुपये मिळू शकतात। तुमची छकुली 10 वर्षापेक्षा कमी वयाची असेल तर तुम्ही देखील इन्व्हेस्ट करू शकता। तर मित्रांनो, तुम्हाला ही योजना कशी वाटली कमेंट करून अवश्य सांगा। चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर अशा नवनवीन अपडेट करता चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा। तर पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह, तोवर तुमची काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र, टेक केअर अँड बाय बाय।